सगळ्यात पहिली चूक अनेक जण करतात ती म्हणजे कमी सम अश्युअर्ड घेणं, म्हणजे विम्याची रक्कम कमी घेणं. अनेकदा तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये नुसते हॉस्पिटलाइज झालात म्हणजे ॲडमिशन घेतलीत तरी लाखोंचं बिल येतं आणि अशा वेळी तुमचा जर इन्शुरन्स कमी किमतीचा असेल म्हणजे सम अश्युअर्ड तुमच्या इन्शुरन्सची कमी असेल तर तुम्हाला कधी-कधी स्वतःच्या खिशातून उरलेले पैसे भरावे लागतात. आणि जर कुठली सर्जरी असेल तर मग बघायलाच नको. उदाहरणार्थ समजा तुमचं हॉस्पिटलचं बिल ₹7,00,000 आलं आहे आणि तुमचा इन्शुरन्सचा सम अश्युअर्ड फक्त ₹3,00,000चाच आहे. तर अशा वेळी उरलेले ₹4,00,000 तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या खिशातून भरावे लागतात. त्यामुळे याबाबतीत किमान 2 गोष्टी लक्षात ठेवा, की किमान 5,00,000 आणि जमल्यास 10,00,000पर्यंतची सम अश्युअर्ड तुमच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी घेऊन ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची फॅमिलीसुद्धा असेल तर फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स घ्या, ज्याचा तुम्हाला संपूर्ण कुटुंबासाठी फायदा होऊ शकतो. याबाबतीत थोडं प्रीमियम जास्ती भरायला लागलं तरी ते भरा, पण कव्हरेज म्हणजे सम अश्युअर्ड किंवा विम्याची रक्कम मात्र कमी ठेवू नका. दुसरा मुद्दा आहे वेटिंग पिरियड समजून घ्या. हेल्थ इन्शुरन्समध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वेटिंग पिरियड. वेटिंग पिरियड म्हणजे जेव्हा तुम्ही इन्शुरन्स घेता म्हणजे ज्या तारखेला तुमचा इन्शुरन्स कव्हर चालू होतं त्यानंतर काही रोगांसाठी किंवा काही गोष्टींसाठी तुम्हाला एक ठराविक कालावधी जावा लागतो. उदाहरणार्थ 2 वर्ष, 4 वर्ष अशा प्रकारचा कालावधी जावा लागतो आणि त्यानंतर त्या संबंधित रोगांसाठी किंवा व्याधींसाठी तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज हेल्थ इन्शुरन्समधून मिळतं. याबाबतीत काही डिसीजेस म्हणजे रोगांसाठी 2 ते 4 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. तसंच प्री एक्झिस्टिंग डिसीजेस म्हणजे आधीच माहिती असलेल्या रोगांसाठी यापेक्षा कदाचित जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागतो. त्यानंतरच तुम्हाला त्या संबंधित काही खर्च आला तर त्याचं कव्हरेज म्हणजे इन्शुरन्सचे पैसे मिळू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला आधीपासूनच डायबिटीस आहे आणि तुम्ही त्या संदर्भात पॉलिसी घेतलीत तर तुम्हाला किमान 4 वर्षांचा तरी वेटिंग पिरियड दिला जातो. त्यानंतरच तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करता येऊ शकतो. आणि हा नियमसुद्धा वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे या बाबतीत पॉलिसी निवडताना सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स नीट वाचा आणि शक्यतो वेटिंग पिरियड कमी असलेली पॉलिसी घ्यायला विसरू नका. हा एक प्रकारचा हिडन ट्रॅप आहे जो खूप लोकांना नंतर कळतो. नंबर 3 नेटवर्क हॉस्पिटल तपासा. मंडळी, नेटवर्क हॉस्पिटल किंवा हॉस्पिटल नेटवर्क म्हणजे काय असतं तर तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी काही हॉस्पिटलचं टायअप असतं म्हणजे करार केलेला असतो, ज्यामध्ये तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट मिळते. म्हणजे तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेता तेव्हा तुम्हाला ₹1 भरावा लागत नाही. इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटल हे परस्पर तो व्यवहार बघून घेतात. तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागतो आणि तुमची माहिती, तुमच्या इन्शुरन्सची माहिती तुम्हाला द्यावी लागते. अशा प्रकारे तुम्हाला कुठलाही खर्च न करता हा क्लेम सेटल केला जातो. मात्र जर तुम्ही घेतलेल्या इन्शुरन्स कंपनीचा हॉस्पिटल नेटवर्क खूप कमी असेल आणि तुम्ही नेमकं ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हाल त्या हॉस्पिटलशी त्यांचा टायअप नसेल किंवा करार झालेला नसेल तर तुम्हाला त्या बाबतीत आधी सगळे पैसे भरावे लागतात. तुमची सगळी प्रक्रिया झाली, तुम्ही हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेऊन बाहेर आलात की त्यानंतर तुम्हाला तो क्लेम कंपनीकडे करावा लागतो, म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडे करावा लागतो आणि त्यानंतर तो क्लेम पास केला जातो. त्याचे पैसे तुम्हाला मिळतात. पण यासाठी सुद्धा तुम्हाला बरीच धावपळ करावी लागते. त्यामुळं शक्यतो इन्शुरन्स कंपनी निवडताना असं बघा की त्या कंपनीशी जास्तीत जास्त हॉस्पिटलचं नेटवर्क म्हणजे करार झालेला असेल आणि तो कॅशलेस असेल. आणि याबाबतीत अजून एक गोष्ट म्हणजे तुमचं प्रेफर्ड हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला जे सोयीचं हॉस्पिटल असेल, जे भविष्यात तुम्हाला कदाचित गरज लागू शकते, ते हॉस्पिटलसुद्धा त्या कंपनीच्या म्हणजे इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्कमध्ये असावं, म्हणजे तुम्हाला भविष्यात कॅशलेस ट्रीटमेंटचा फायदा घेता येईल. मंडळी, ही एक खूप छोटी गोष्ट आहे पण त्याचा खूप मोठा फरक तुम्हाला ॲक्च्युली हॉस्पिटलाइज झाल्यावर पडू शकतो. चौथा मुद्दा आहे क्लेम सेटलमेंट रेशो. मंडळी, क्लेम सेटलमेंट रेशो आपल्याला असं सांगतो की तुमची इन्शुरन्स कंपनी किती क्लेम सेटल करते, म्हणजे किती टक्के क्लेम सेटल करते, म्हणजे पास करते. समजा तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे 100 क्लेम्स आले असतील आणि त्यातले त्यांनी 95 क्लेम पास केले असतील तर त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो हा 95% धरला जातो. आणि अर्थातच जास्त क्लेम सेटलमेंट रेशो बरोबर जास्त विश्वास हे एक समीकरण असतं. पण अनेक जण काय करतात की कमी प्रीमियम बघतात आणि क्लेम सेटलमेंट रेशो बघतच नाही, ज्याचा त्यांना भविष्यात तोटा होऊ शकतो. कारण जर स्वस्त पॉलिसी घेतली पण भविष्यात तुमचा क्लेम रद्द झाला तर त्याचा तुम्हाला काय उपयोग होईल? काहीच होणार नाही. त्यामुळे शक्यतो 90% पेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो असलेलीच हेल्थ इन्शुरन्स कंपनी बघा आणि त्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा रिव्ह्यूसुद्धा बघत चला, ज्यामुळे तुम्हाला त्या कंपनीविषयी जास्तीत जास्त माहिती मिळेल. आणि 5वा मुद्दा आहे पॉलिसी टर्म्स नीट वाचा. कुठल्याही कंपनीच्या पॉलिसी टर्म्स आणि कंडिशन्समध्येच सगळा खेळ असतो. काय कव्हर होऊ शकतं आणि काय कव्हर होऊ शकत नाही आणि कव्हर होणाऱ्या गोष्टी कधीपासून कव्हर होऊ शकतात या सगळ्या गोष्टी या टर्म्स आणि कंडिशन्समध्ये लिहिलेल्या असतात. उदाहरणार्थ तुम्ही एखादी कॉस्मेटिक सर्जरी करून घेणार असाल किंवा डेंटल सर्जरी करून घेणार असाल आणि तुमच्या इन्शुरन्समध्ये ती गोष्ट कव्हर होत नसेल आणि तुम्ही या बाबतीत क्लेम केला तर तो डायरेक्ट रिजेक्ट होतो आणि सगळे पैसे तुम्हाला भरावे लागतात. त्यामुळे कुठलीही पॉलिसी घेताना टर्म्स आणि कंडिशन्स नीट वाचत जा, त्याचा सखोल अभ्यास करा, सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या. फक्त एजंट सांगतो म्हणून त्यावर कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका. त्यामुळे तुमचाच तोटा होणार आहे, एजंटचा तोटा होणार नाही आणि कंपनीचाही तोटा होणार नाही. मंडळी, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज
कमेंट्समध्ये इन्शुरन्स स्मार्ट असं लिहा, ज्यामुळे आम्हाला एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं की आमचा प्रेक्षक वर्ग आमचा व्हिडिओ हा अतिशय चांगल्या प्रकारे बघत आहे आणि संपूर्णपणे बघत आहे. आता बघूया एक बोनस टिप, नो क्लेम बोनस. म्हणजे काय असतं, तर तुम्ही इन्शुरन्स घेतल्यानंतर काही वर्ष कुठल्याही प्रकारे क्लेमच केला नाहीत, जी चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमची प्रकृती अतिशय चांगली आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागत नाही. पण याचा फायदा तुम्हाला कसा मिळतो, तर तुम्ही जेवढी वर्ष पॉलिसी घेतल्यापासून कुठल्याही प्रकारचा क्लेम करत नाही, तेवढी वर्ष तुम्हाला बोनस मिळत राहतो. म्हणजे तुमच्या विम्याची रक्कम सम अश्युअर्ड ही वाढत जाते. त्यामुळे अर्थातच तुमचा कव्हरेजसुद्धा वाढतो. म्हणजे तुम्ही पॉलिसी घेतल्यापासून कुठल्याही प्रकारे क्लेमच केला नाही, तर तुमचा कव्हरेज हळूहळू वाढत जातो. उदाहरणार्थ, तुम्ही सुरुवातीला पॉलिसी 5 लाखांची घेतली असेल आणि पुढची काही वर्ष तुम्ही क्लेमच केला नाही, तर ही पॉलिसी कव्हरेज हळूहळू 7 लाखांची होते किंवा त्यानंतर 10 लाखांपर्यंत किंवा जास्तीसुद्धा वाढू शकते. आणि हा बोनसचा फायदा तुम्हाला सेम प्रीमियममध्येच मिळू शकतो. त्यामुळे त्याचासुद्धा अभ्यास करा किंवा तुमच्या एजंटला याबाबतीतसुद्धा माहिती विचारा की मला क्लेम केला नाही तर बोनस किती मिळेल. तर मंडळी, हेल्थ इन्शुरन्स घेताना या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, योग्य सम अश्युअर्ड म्हणजे विमा रक्कम निवडा. वेटिंग पिरियड नीट बघा. नेटवर्क हॉस्पिटल किती आहेत ते सुद्धा बघा. क्लेम रेशो किती आहे ते बघा आणि पॉलिसीच्या टर्म्स आणि कंडिशन्स नीट वाचा आणि माहिती करून घ्या. या 5 गोष्टी किंवा यातली कुठलीही एक गोष्ट जरी तुम्ही इग्नोर केली तरी इन्शुरन्स असूनही अनेकदा काहीही उपयोग होत नाही. तर मंडळी, आज इथंच थांबूया. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो इतरांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आमच्या चॅनेलवर आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ, उपयुक्त व्हिडिओ शेअर करत असतो. धन्यवाद.